आपत्ती व्यवस्थापन 24 तास सुरू ठेवा, मात्र गेल्या 3 दिवसापासून ही परिस्थिती आहे. मात्र तेव्हा मात्र असं आहे की त्यांच्या पक्षावरती मोठी आपत्ती कोसळलेली आहे. मालवणात छत्रपतींची शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दुर्दैवानं जो प्रकार घडला त्यानंतर या सरकारवर जी आपत्ती कोसळलेली आहे त्या आपत्तीतून त्यांना सावरायला वेळ नाही. तिथेच त्यांचं काय ते आपत्ती व्यवस्थापन फेल झालंय. आणि आदित्य ठाकरे यांनी दौरा जाहीर करता मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या सरकारला जाग आली आणि मग पंचनामे, नुकसान भरपाई वगैरे वगैरे त्यांनी ते सुरू केलं. पण हे ढोंग आहे, शेतकऱ्यांना माहिती आहे. हे वारंवार त्यांच्या बाबतीत 2.5 वर्षात घडलं आहे की माननीय उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांनी दौऱ्याची घोषणा केली की त्यांना शेतकऱ्यांच्या बाबतीत जाग आहे. खरं म्हणजे राज्याचा सगळा निधी विद्यार्थ्यांचा, शेतकऱ्यांचा, सामाजिक न्याय विभागाचा हा सगळा निधी राजकीय कारणासाठी फक्त एकाच योजनेकडे वळवल्यामुळे शेतकऱ्यांवरती आपत आली. हे मी स्पष्ट सांगतो. सर, आपल्या संदर्भात तुम्ही वक्तव्य केलं की माणसावरती असं मात्र मुख्यमंत्री म्हणतात की 4 महिने तुम्हाला आवाज दिलाय की आवाजही वर्ष सगळं आपल्याला आता अजूनही आपटे भेटत नाही. आपटे भेटत का नाही सांगावं ना. म्हणजे जर आपटे सापडत नसतील, त्यांना लुकआउट नोटीस जाहीर केली, बरोबर ना. आपटे को लुकआउट नोटीस जारी किया है ना. लुकआउट नोटीस जारी केली याचा अर्थ पोलिसांच्या हातात तो लागत नाही. मग या राज्यामध्ये गृह खातं, या राज्यामधलं सरकार काय करतंय? महाराष्ट्रातून जर ते पळून गेले असतील ते महाशय, तर त्यांना पळून जायला या सरकारने मदत केलेली आहे. आणि पळून गेले नसतील आणि महाराष्ट्रात असेल तर त्यांना लपण्यासाठी अत्यंत सुरक्षित जागा, जे गेल्या काही दिवसामध्ये अनेक गुंडांचं आश्रयस्थान झालेलं, गुन्हेगारांचं आश्रयस्थान झालेलं, मी मागे बोलतो. मंत्रालयाचा 6वा मजला असेल, वर्षा असेल, मी त्या संदर्भातले एक फोटोची मालिकाच प्रसिद्ध केली होती मुख्यमंत्र्यांबरोबरच्या. मग वर्षाशिवाय गुन्हेगारांना, अपराधांना आश्रय घेण्यासाठी सुरक्षित जागा कोणती आहे? तर वर्षा. नसेल तर तुम्ही अटक करा. का अटक करत नाही? तुम्ही आम्हाला अटक करता, तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना अटक करता, तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करता, आमच्यावर खोटे खटले दाखल करता. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या पद्धतीनं तुटला, तोडला, माझी माहिती आहे साधारण की या पुतळ्याच्या निर्मितीसाठी जे बजेट सरकारकडून मंजूर झालं होतं, काही कोटी, ते बजेट कुठे गेलंय त्यांनाच माहिती. हा पुतळा फक्त 10 ते 15 लाखातच बनवला, असं तज्ञांचं म्हणणं आहे. हा पुतळा 15 ते 16 लाखात बनला, पण साधारण पुतळ्यावर 15 ते 16 कोटीचं बजेट मंजूर झालं. पश्चिम बंगाल में एक विधेयक पास हुआ है जिसके तहत 10 दिन के अंदर जो रेपिस्ट है उसको सजा देने का भी प्रावधान किया गया है. ये पश्चिम बंगाल में कुछ दिनों पहले भारतीय जनता पार्टी ने विरोध किया था और 12 घंटे जो है पश्चिम बंगाल बंद किया था. जबकि महाराष्ट्र में जिस तरीके से घटनाएं बदली है, बदलापुर की घटना हो या अन्य जो भी घटना हो, उसको लेकर किसी जो पॉलिटिशियन है कोई बात नहीं कर रहे हैं. सत्ताधारी पॉलिटिशियन बात कर रहे हैं, मुख्यमंत्री, गृह मंत्री ये बात नहीं कर. हम तो बात कर रहे हैं. वो जो जिस स्कूल में ये हुआ है बदलापुर में, उस संस्था के जो प्रमुख है वो भी आपटे ही है. एक कोतवाल है कोई, उनके ऊपर एफआईआर किया है लेकिन अब तक उनको अरेस्ट नहीं किया. सीसीटीवी फुटेज किसने गायब किया उस स्कूल से? ये संस्था के जो प्रमुख है उसने किया होगा ना. क्यों किया? क्या सिर्फ एक अपना जो सिपाही है, हाँ, उनको बचाने के लिए? क्या उसके पीछे और कुछ रहस्य है? आप देख लीजिए. तो सरकार क्या कर रही? हम तो बोल रहे हैं ममता दीदी के खिलाफ आपने जो आंदोलन किया पश्चिम बंगाल में, वो एक राजनीति. हॉस्पिटल में जो दुर्घटना हुई है डॉक्टर के बारे में, उसके बाद पुलिस एक्शन में आई, पुलिस ने गुनहगार को अरेस्ट किया, जांच की. और क्या करना चाहिए? अब एक कानून बनाया,
लेकिन आपने 15 दिन तक पश्चिम बंगाल की कानून व्यवस्था ये बीजेपी के लोगों ने जो गुंडों के हाथों में रही, हिंसा हो गई, जिम्मेदार कौन है? अब महाराष्ट्र में लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.